नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, पोलीस भरतीमार्फत इथं भरती काढण्यात आलेली आहे. याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो, पोलीस आयुक्त बृहमुंबई यांच्या स्थापनेवरील महाराष्ट्र नगर ठाणे, त्याच्यानंतर गोळीबार पोलीस ठाणे, मढमार्वे पोलीस ठाणे, असलपा पोलीस ठाणे असे 4 नवीन पोलीस ठाणे व 2 नवीन परिमंडळ आणि 3 सहाय्यक पोलीस आयुक्तालय विभाग निर्माण करण्याबाबत व त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या अनावर्ती व आवर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे गृह विभागाकडनं. 12 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. कोणते कोणते पदं असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे, पगार किती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपली इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे पोलीस आयुक्तालय, याचं जी-आर आलेलं आहे. पोलीस आयुक्तालय बृहमुंबई यांच्या स्थापनेवर याच्यामध्ये 1 नंबर दिलेला महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, 2 नंबर गोळीबार पोलीस ठाणे, 3 नंबर मढमार्वे पोलीस ठाणे आणि 4 नंबरला असलपा पोलीस ठाणे अशी 4 नवीन पोलीस ठाणे आणि त्याच्यानंतर 2 नवीन परिमंडळ व 3 सहाय्यक पोलीस आयुक्तालय विभाग निर्माण करण्यास व त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे गृह विभागाकडनं. महाराष्ट्र शासनाचा हा जी-आर आलेला दिनांक 12 डिसेंबर 2025 चा. आता याच्यामध्ये दिलेल्या प्रस्तावना जी की आपण वाचून घेऊ. पोलीस आयुक्तालय बृहमुंबई कार्यालय यांनी उपरोक्त संदर्भातील क्रमांक 1 येथील पत्राद्वारे पोलीस आयुक्त बृहमुंबई यांच्या स्थापनेवरील 4 नवीन पोलीस ठाणी व 2 नवीन परिमंडळ व 3 नवीन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने पदनिर्मिती व त्याकरिता येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केलेला होता. आता त्या अनुषंगाने उक्त व संदर्भ क्रमांक 2 येथील 11/11/2025 रोजी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेचा विचारता घेऊन शासनाने या प्रकरणी पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. आता शासन निर्णय दिलेला आहे यामध्ये की पोलीस आयुक्त बृहमुंबई यांच्या स्थापनेवर महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे, गोळीबार पोलीस ठाणे आणि मढमार्वे पोलीस ठाणे व असलपा पोलीस ठाणे अशी 4 नवीन पोलीस ठाणे तसेच सध्याच्या पोलीस आयुक्तालय अंतर्गत असणाऱ्या 13 परिमंडळाची पुनर्रचना करून व 2 नवीन परिमंडळ व 3 नवीन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. त्याच्यामध्ये दिलेल्या अनुक्रमांक विभाजन करण्यात आलेले पोलीस ठाणे, प्रस्तावित नवीन करण्यात आलेले पोलीस ठाणे आणि मंजूर करण्यात आलेली पोलीस ठाणे ओके दिलेली आहे कृपती. आता भांडूप व पार्क साईड पोलीस ठाण्यासाठी इथं विभाजन आहे. याच्यामध्ये आता विभाजन याच्यामध्ये होतं पहिले, आता त्याचं विभाजन करून महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे निर्माण करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये टोटल पद दिलेली आहे 362. आता हे जे होतं वाकोला व निर्मल नगर पोलीस ठाणे जे होतं याच्यातून विभाजन करून गोळीबार पोलीस ठाणे हे निर्माण करण्यात येत आहे. याच्यात पण 362 पदे आहे. आता मालवणी पोलीस ठाणे याच्यामध्ये मढमार्वे पोलीस ठाणे येत होतं, पण मढमार्वे आता नवीन काढण्यात आलेले याच्यामार्फत 362 पदे याच्यासाठी पण आहे. आणि घाटकोपर व साकीनाका पोलीस ठाणे अंतर्गत येतं असलपा पोलीस ठाणे. आता हे पण नवीन करण्यात येत आले असलपा पोलीस ठाणे ओके. याच्यात आता 362 पदे आता टोटली तर दिलेली आहेत. 1448 पदांची निर्मिती करण्यात येत आहे. आता हे 1448 पदे असणार आहे. सगळ्या याच्यामध्ये 362 पदे काढण्यात आलेले आहे या 4ही याच्यामध्ये ओके. त्याच्यामध्ये उक्त व नमूद 4 नवीन पोलीस ठाण्याकरिता या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ ते ड मध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील एकूण 1448 नवीन पदे निर्माण करण्यास सदर पदनिर्मितींची व पोलीस ठाणे निर्मितींच्या अनुषंगाने येणारा खर्च दिलेला आहे 123 कोटी 123,13,53,208 रुपये इतका आपल्या निधी आवर्ती खर्च दिलेला आहे. अनावर्तीमध्ये
आणि त्या अनुषंगाने आता 7,39,84,84,000 रुपये हा खर्च दिल्या अनावर्तीमध्ये देण्यात मान्यता झालेला आहे. ओके. तसेच नवीन निर्माण करण्यात येणाऱ्या 2 परिमंडळासाठी व 3 सहाय्यक पोलीस आयुक्तालय विभागासाठी या शासन निर्णयासोबत परिशिष्ट ई मध्ये परिशिष्ट फ मध्ये नमूद केलेली विविध संवर्गातील अनुक्रमे 34 व 30 असे नवीन पदे निर्माण करण्यास त्या अनुषंगाने येणाऱ्या 6,24,95,124 इतक्या आवर्ती खर्चास व 83,95,000 इतका अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे. आता उपरोक्त नवनिर्मिती पोलीस ठाण्याकरिता परिमंडळाकरिता व सहाय्यक पोलीस विभागाकरिता येणारा आवर्ती अनावर्ती खर्चास त्या वार्षिक वर्षात उपलब्ध करून अनुदानातून भागवण्यात यावा. तसेच या 4 पोलीस ठाणे, 2 नवीन परिमंडळ, 3 नवीन सहाय्यक पोलीस आयुक्त विभागाकरिता सफाई कामगार या पदाची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेताना वित्त विभागांच्या दिनांक 27/4/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदांचे पालन करण्यात यावे असे तो देण्यात आलेले आहे. उपरोक्त 4 नमूद पोलीस ठाणेकरिता हद्दनिश्चिता प्रस्ताव पोलीस आयुक्तालय गृह मुंबई कार्यालयामार्फत सादर करावा. ओके. उक्त शासन निर्णय हा संदर्भ क्रमांक 2 येथील माननीय मुख्य सचिव अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके. आता आपण बघूया खाली त्यांचे दिलेले आहे. आता 12 डिसेंबर 2025 सहपत्र परिशिष्ट अ महाराष्ट्र नगर पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील. नियमित पदे याच्यामध्ये दिलेले आहे परिशिष्ट मध्ये. याच्यामध्ये अनुक्रमांक, पदनाव, वेतन श्रेणी, मंजूर पद संख्या, आवर्ती खर्च, अनावर्ती खर्च. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे पद आहे पोलीस निरीक्षकचं असणार आहे. याच्यामध्ये S18 सॅलरी 49,000 ते आपल्याला 1,55,800 पगार. याच्यामध्ये 5 पदे बघायला मिळतात. 2 नंबरचा सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी 41,800 ते 1,32,300 पगार. या 6 पदे बघायला मिळतात. 3 नंबरचा पद पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 ते 1,22,800 पगार. 23 पदे बघायला मिळतात. 4 नंबरचा पद असा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी 29,200 ते 92,300 पगार. या 20 पदे बघायला मिळतात. त्यानंतर पोलीस हवालदार करता S9 सॅलरी 26,400 ते 83,600 पगार प्लस आपल्याला विशेष 750 वेतन भेटणार आहे. 87 मध्ये बघायला मिळतात. आणि सेम याच्यामध्ये आता पोलीस शिपाईसाठी S7 सॅलरी 21,700 ते 69,100 पगार. या 750 विशेष वेतन. याच्यात 217 पदे बघायला मिळतात. म्हणजे टोटली दिलेले 258 पदे. आणि याच्यातली आता 4 पदे दिलेली आपल्याला बाह्य यंत्रणेद्वारे सेवा दिलेल्या सफाई कामगार गड्डची भरती म्हणजे बाह्य यंत्रणा कटांतरी भरती 4 पदे दिलेले आहे. ओके. तसेच आता परिशिष्ट ब दिलेले आहे गोळीबार पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील. नियमित पदे दिलेले सेम असणार आहे. तसंच याच्यामध्ये पॅटर्न. याच्यात आता पदसंख्या सेम आहे. पोलीस निरीक्षक मध्ये S18 सॅलरी 49,000 ते 1,55,800 पगार. 5 पदे आहे. 2 नंबरचा सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी 41,800 ते 1,32,300 पगार. 6 पदे आहे. 3 नंबरचा पद पोलीस उपनिरीक्षकासाठी S14 सॅलरी 38,600 ते 1,22,800 पगार. 23 पदे आहे. 4 नंबरचा पद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी 29,200 ते 92,300 पगार. 20 पदे आहे. त्याच्यात पोलीस हवालदार करता S9 सॅलरी याच्यामध्ये 26,400 ते 83,600 पगार. यांना असणारे 750 विशेष वेतन. त्याच्यामध्ये 87 पदे बघायला मिळतात. आणि 6 नंबरचा पद पोलीस शिपाईसाठी S7 सॅलरी 21,700 ते 69,100 पगार. याच्यात 750 विशेष वेतन. याच्यात 217 पद. ओके. 278 पदे याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि 4 पदे जी बघायला मिळतात बाह्य यंत्रणेद्वारे सफाई कामगारासाठी. ओके. सेम पॅटर्न याच्यामध्ये आता खाली जर बघायला गेले मड मार्वे पोलीस ठाण्याकरिता पदनिर्मिती. आता याच्यामध्ये पण नियमित पदे देण्यात आलेली आहे. पोलीस निरीक्षकासाठी S18 सॅलरी 49,900 ते 1,55,500 पगार. 800 पगार. या 5 पदे. सहाय्यक पोलीस निरीक्षकासाठी S15 सॅलरी 41,800 ते 1,32,300 पगार. 6 पदे आहे. त्यानंतर 3 नंबरचा पद पोलीस उपनिरीक्षकासाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. 23 पदे आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासाठी S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. 20 पदे आहे. पोलीस हवालदार करता S9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार प्लस 750 विशेष वेतन. 87 पदे आहे. पोलीस शिपाई करता S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार. याच्यामध्ये प्लस 750 विशेष वेतन. याच्यात 217 पदे आहे. एकूणच 358 पदे आपल्याला याच्यात पण बघायला मिळतात. ओके.
आणि 4 जे पदे गट कर्मचारी असणार आहे सफाई कामगारचे 4 पदं बाह्य यंत्रणेद्वारे. त्यानंतरचा आता असणारे असेल पहा पोलीस ठाण्याकरिता 99 पदांचा तपशील दिलेला आहे. नियमित पदं दिलेली आहे. याच्यामध्ये पण सेम तशाच पॅटर्न आहे. पोलीस उपनिरीक्षकासाठी S18 सॅलरी 49,000 ते आपल्याला 1,55,800 पगार. याच्यात 5 पदं. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S15 सॅलरी 41,800 ते 1,32,300 पगार. याच्यात 6 पदे आहे. पोलीस उपनिरीक्षक करता S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. यात 23 पदे आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासाठी S10 सॅलरी 29,200 ते 92,300 पगार. 20 पदे आहे. पोलीस हवालदार करता S9 सॅलरी 26,400 ते 83,600 पगार प्लस 750 विशेष वेतन. याच्यात आपल्याला 87 पदे बघायला मिळतात. पोलीस शिपाई करता S7 सॅलरी 21,700 ते 69,100 पगार. यात 750 विशेष वेतन. यात 217 पदे बघायला मिळतात. टोटल इथे 358 पदांसाठी भरती निघालेली आहे. आता बाह्य यंत्रणांसाठी गट कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यासाठी 4 पदे आहे. ओके. त्यानंतर आता इथे दिलेलं आहे परिशिष्ट ई मध्ये दिलेलं आहे 12 डिसेंबरचे सहपत्र नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या 2 परिमंडळाकरिता पदांचा तपशील. आता याच्यामध्ये दिलेलं आहे पदनाम, वेतन श्रेणी व 2 नवीन परिमंडळाची मनुष्यबळ दिलेली आहे. आता पोलीस उपायुक्तसाठी तर वॅकन्सी S25 सॅलरी 78,800 ते 2,09,200 पगार. याच्यात 2 पदे आहे. लघुलेखनसाठी S15 सॅलरी 41,800 ते 1,32,300 पगार. यात 2 पदे आहे. कार्यालयीन अधीक्षकसाठी S14 सॅलरी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. यात 2 पदे आहे. वरिष्ठ लिपिकसाठी S8 सॅलरी 25,800 ते 81,100 पगार. यात 2 पदे आहे. कनिष्ठ लिपिकसाठी S6 सॅलरी 19,900 पासून 65,200 पगार असतो यांना. याच्यात 6 पदे आहे. पोलीस हवालदारला S9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार प्लस 750 विशेष वेतन. यात 6 पदे आहे. त्यानंतर पोलीस शिपाईकाचा S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार प्लस याच्यामध्ये 750 विशेष वेतन. याच्यात 8 पदे आहे. 8 नंबरचा पद पोलीस शिपाई वाहन चालकला S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 पगार प्लस 750 विशेष वेतन. या 4 पदे आहे. आणि सफाई कामगारसाठी बाह्य यंत्रणेद्वारे 2 पदे. याच्यात 34 पदे बघायला मिळतात. ओके. त्यानंतर दिलेल्या परिशिष्ट फ मध्ये आपल्याला नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या सहाय्यक पोलीस विभागाकरिता पदांचा तपशील. आता याच्यामध्ये दिलेले आहे पदनाम दिलेले आहे, वेतन श्रेणी व सहाय्यक पोलीस आयुक्तालय विभागाचा मनुष्यबळ दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं पद सहाय्यक पोलीस आयुक्त असणार आहे. याच्यामध्ये S20 सॅलरी 56,100 ते 1,77,500 पगार. 3 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर इथं 2 नंबरचं पद पोलीस हवालदार S9 सॅलरी 26,400 ते 88,600 पगार प्लस आपल्याला 750 विशेष वेतन. ज्या 9 पदे बघायला मिळतात. पोलीस शिपाई करता S7 सॅलरी 21,700 ते 69,100 पगार. 750 विशेष वेतन. यात 9 पदे बघायला मिळतात. आणि पोलीस शिपाई वाहन चालकसाठी S7 सॅलरी 69,100 ते 21,700 ते 69,100 पगार. यात 750 विशेष वेतन. 6 पदे बघायला मिळतात. आणि सफाई कामगारला बाह्य यंत्रणेद्वारे 3 पदे असे 30 पदे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. ओके. अशी ही भरती निघालेली आहे. आता तुम्हाला तर माहिती पोलीस भरतीची बंपर भरती आलेली 15,000च्या प्लस जागा आलेल्या आहे. त्याच्यामार्फत पोलीस भरतीच्या जागा भरल्या जातील. आणि MPSCची पदं आलेली आहेत. त्याच्यामधून MPSCची PSI भरती केली जातील. आणि बाकीची जी पदे आहे MPSC ग्रुप ए मधून भरले जातील. आयुक्त वगैरे जे असतील बाकीचे ते DYSP वगैरे. ओके. अशी ही भरती घेण्यात येणार आहे. याचे फॉर्म वगैरे अजून अपडेट वगैरे येईल नंतर. बाकीची आलेली पण आले. ओके. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच्यात दिलेली आहे. तर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. व्हिडिओ बनण्याचं कारण एकच असतं की आपण जे फॉर्म अपडेट वगैरे देत असतो कोणत्या ठिकाणी किती जागा खाली आहे तुम्हाला याची कल्पना कळून जाते. त्यानुसार तुम्ही अभ्यास वगैरे करत असताल. त्या ठिकाणी आपण एक आयडिया देत असतो. ओके. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो. बाकीचे पोलीस भरतीमार्फत भरले जातील, MPSC मार्फत भरले जातील. अशा पद्धतीने पदे भरले जातील. ओके. त्याची तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल WhatsAppला शेअर करून देईल. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta ID, Facebook ID जी पण. ओके. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, ज्या जास्त होताना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. याची अपडेट वगैरे आली की नेक्स्ट व्हिडिओ समोर लगेच बनवेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.